नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वीच म्हणूया 14 जून 2026 रोजी कंबाईन ग्रुप बी 2026 ची प्रिलिम्स एक्झाम झाली होती आणि अवघ्या 16 दिवसात साधारण 17व्या 18व्या दिवशी आयोगाने निकाल प्रसिद्ध केलेला आहे. आणि नेमका कट ऑफ किती लागला? हा कट ऑफ अपेक्षेपेक्षा निश्चितच जास्त गेलेला आहे, कारण आम्हीही प्रेडिक्ट केलेला होता, आम्हीही कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता. साधारण 1 प्लस 1 मायनस 49 राहील असा अंदाज होता, पण तो 53.25 एवढा गेलेला आहे. याच्या मागचे काही कारण आहेत कट ऑफ वाढण्याची कारण, कारण जागाचं समीकरण हे महत्वाचं आहे आणि निश्चितच कट ऑफ हा प्रेडिक्शन पेक्षा वाढलेला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण निश्चित आम्ही कमी सांगितला होता आणि आयोगाने निकाल वेळेत लावला होता, त्यामुळे त्याच्यात काही मनावर घेण्यासारखं नाहीये, कारण आपल्याकडे भरपूर अभ्यासासाठी मोठा असा वेळ भेटणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नेमका कट ऑफ काय लागला आपला तो बघून घेऊया. बघा 2026 चा आपण जर बघितला तर ओपनचा जो कट ऑफ आहे हा ओपनचा कट ऑफ 53.25 राहिलेला आहे. फिमेलचा कट ऑफ हा 50.25 आणि स्पोर्टचा कट ऑफ 31.25 एवढा राहिलेला आहे. एससी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ सुद्धा ओपनच्या बरोबरीलाच राहिलेला आहे 53.25. फिमेलचा तो 50.25 आहे, स्पोर्टचा तो 27 राहिलेला आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जनरल कट ऑफ हा 43.75 राहिलेला आहे. फिमेलचा तो 39.50 राहिलेला आहे आणि स्पोर्टचा 15.25 आहे. त्यानंतर डीटीए 1 चा जो कट ऑफ आहे ए चा 53.25 आहे, फिमेलचा 47.75 आहे आणि स्पोर्ट्सचा 31.25 लागलेला आहे. त्यानंतर एनटीबी जनरलचा कट ऑफ हा 52.75 लागलेला आहे. एक मार्काने 50 पॉइंटने तो कमी आहे. त्यानंतर फिमेलचा 47.75 आहे. एसबीसी जनरलचा 53.25 आहे आणि फिमेलचा 50.25 एवढा लागलेला आहे. आपण जर बघितलं मोस्ट ऑफ दी कॅटेगरीचा कट ऑफ हा 53.25 आहे. त्यानंतर बघा एनटीसी चा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 53.25, महिलांचा 50.25, स्पोर्टचा 31.25 राहिलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं एनटीडी चा कट ऑफ सुद्धा 53.25, फिमेलचा 50.25. त्यानंतर ओबीसी जनरल 53.25, फिमेल 50.25, स्पोर्ट 31.25 राहिलेला आहे. ईडब्ल्यूएस चा कट ऑफ हा नेहमी कमी असतो, पण तरी तो यावेळेस अपेक्षेपेक्षा थोडा जास्तच गेला आहे. जनरलचा तो 47.50 राहिलेला आहे, फिमेलचा तो 44 राहिलेला आहे आणि स्पोर्टचा तो 20 लागलेला आहे. त्यानंतर एसीबीसीचा आपण जर बघितला तर तो ओपनच्या बरोबरीलाच असतो, तो 53.25, फिमेलचा 50.25, स्पोर्टचा 31.25 लागलेला आहे. त्यानंतर दिव्यांगांचा जर आपण विचार केला तर दिव्यांगांचा कट ऑफ ग्रुप ए चा 49.75 लागलाय, ग्रुप बी चा 38.25 लागलेला आहे, ग्रुप सी चा 52.75 लागलेला आहे आणि ग्रुप डी आणि ई चा 37.50. म्हणजे दिव्यांगांचे सुद्धा कट ऑफ यावेळेस प्रचंड वाढलेले आहे. त्यानंतर ऑर्फनचा कट ऑफ ग्रुप ए बी चा 26.50 आहे आणि ग्रुप सी चा जो आहे 48.75 आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ नॉर्मली या 2026 च्या प्रिलिम्सचा राहिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण चर्चा करूया की या वर्षाचा कट ऑफ हा अपेक्षेपेक्षा जास्त का गेला, त्या मागची कारण काय. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण जागा जर बघितल्या तर 552 जागांसाठी हा कट ऑफ आलेला आहे. साधारण रेशो जर बघितला तर 16.76 चा रेशो आहे. तरी असं म्हणूया 17 विद्यार्थी एका मागे घेतलेले आहेत आयोगाने. रेशो बरोबरच आहे, 16चा अराउंड असतोच रेशो. आणि एकूण 9253 विद्यार्थी काढलेले आहेत. म्हणजे अपेक्षा होती की 8-9 हजार विद्यार्थी मेन्सला जातील, तेवढेच 9253 गेलेले, तरी सुद्धा कट ऑफ हा 53.25 गेलेला आहे. कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आपण विचार केला तर मागच्या वर्षाच्या तुलनेत 798 च्या आसपास, जवळजवळ म्हणजे 800च्या आसपास जागा होत्या. म्हणजे एवढ्या जागा असल्यामुळे तो 51.25 कट ऑफ लागला होता. पेपरही थोडासा टफ होता, त्यावेळेस आंदोलन झाले त्यामुळे अभ्यास नव्हता झालेला. यावेळेसही पेपरची काठिण्य पातळी ही थोडी टफच होती, पण जर जागांचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 250 जागांचा शॉर्टेज आहे, बरोबर. त्यामुळे साहजिकच आहे जर
तेवढ्याच जागा असत्या तर कट ऑफ निश्चितच जो आपण सांगतोय 47-48 हा लागू शकला असता. प्रथम कीने जो म्हटला होता. नंतर आपल्याला माहितीये की जागाच नाही वाढल्या त्यामुळे कट ऑफ हा 51-52 पर्यंत लागेल असं अपेक्षित होतं, पण तो तिथंही वाढलेला आहे आणि तो 53.25 लागलेला आहे. हा थोडासा शॉक सगळ्या विद्यार्थ्यांना आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे विद्यार्थी मित्रांनो, की पुढील काळात आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. बघा आता मी एक सांगेल, की आता ग्रुप बी मेन्स जे पास झालेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळं प्रथम तर अभिनंदन. तर ग्रुप बी प्रिलिम जे पास झालेले त्यांचा जो पेपर आहे तो 5 डिसेंबर 2026 रोजी आहे. म्हणजे इथून खूप मोठा गॅप आहे प्री आणि मेन्स मध्ये. म्हणजे जवळजवळ असं म्हणू शकतो आपण आता हा जुलैच पकडून घ्या. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 5 महिन्यांपेक्षाचा जास्त काळ आहे. 5 महिने म्हणजे खूप दीर्घ काळ मेन्सला या ठिकाणी भेटलेले. त्यामुळे इथं लक्षात घ्या तुम्ही मेन्सचाही कट ऑफ रेकॉर्ड तोडणार. कारण 5 महिने विद्यार्थ्यांना अभ्यासाला भेटणार आहेत आणि आयोगाने पहिल्यांदा विद्यार्थ्यांना खूप मोठा वेळ दिलाय असं समजूया आपण. आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा पॉइंट या ठिकाणी आपण जर बघितला विद्यार्थी मित्रांनो, की आता ग्रुप सी ची एक्झाम ग्रुप सी ची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन होणार आहे. याबद्दल अजून भविष्यात विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत आणि त्यामुळे काही ना काही निश्चितच ऑफलाईन परीक्षा होण्याच्या मार्गावरती जर झाली तर अतिशय उत्तम होईल. पण तरी आपण समजून घेऊया ती 27 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. आपण एक्सपेक्टेड डेट ती पकडून घेऊया चला. तर 27 सप्टेंबर आहे. इथं 3 महिने आपल्याला बाकी आहेत जवळपास असं समजून चला. 3 महिन्यापेक्षा थोडा कमी कालावधी बाकी आहे असं 85-86 दिवसाच्या आसपास. तर इथपर्यंत तुम्ही प्रिलिम्स मेन्स सोबत ठेवू शकतात जे कोणी ग्रुप बी मेन्सला बसलेले आहेत. आता 12 जुलैची एक्झाम आहे. 12 जुलैला ग्रुप सी ची मेन्स आहे. आता सगळ्यांचा फोकस जे कोणी 100% आता या मेन्सला आहेत तर त्यांनी याच्यावरच ठेवा. इकडे सध्या बघू पण नका. दोघीकडे बघू नका. 10-12 दिवस बाकी आहेत. इथंच काम करा असं माझं मत राहील. बाकी ग्रुप बी मेन्स करायचे 2025-26 ची तर त्यासाठी 5 महिन्यांचा कालावधी आहे. त्याची एक स्पेशल स्ट्रॅटेजी व्हिडिओ निश्चित मी पुढच्या काळात 12 जुलै नंतर 100% घेऊन येईल. कारण मी पण आता 12 जुलैच्या मेन्सला आहे. सो लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो तो 27 सप्टेंबर. सो 27 सप्टेंबरचा हा पेपर जो आहे ज्यांचा कोणाचा रिझल्ट आला नसेल अशा विद्यार्थ्यांनी निराश न होता हताश न होता आता या स्पर्धा परीक्षामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची बरेच रिझल्ट येतात बरेच रिझल्ट जातात. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता त्यांनी सरळ सरळ 27 सप्टेंबरच्या ग्रुप सी च्या प्रिलिम्सला पुन्हा कामाला लागून जायचं आहे. ज्यांचा कोणाचा रिझल्ट ज्या विद्यार्थी बिचाऱ्यांचा रिझल्ट राहिला असेल त्या सगळ्यांनी इथं डायरेक्टली आपल्या कामावर लागून जायचंय. त्यांनी पूर्ण आपला वेळ इकडे शिफ्ट करून द्यायचा आहे. आणि ज्यांचा कोणाचा रिझल्ट आलेला आहे त्यांच्यासाठी मात्र दोन्ही अँगल ठेवावे लागणार कारण ग्रुप सी प्रिलिम्स पण आहे आणि ग्रुप बी मेन्स पण आहे. पण तरी जर आपण दोघांचा अंतर बघितलं तर 2 महिने तिथूनही त्यांना मेन्सला भेटणारच आहेत. त्यामुळे ते प्रिलिम्स प्लस मेन्स असं दोघंही अभ्यास चालू शकतात. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सध्या अभ्यास करायचा आहे. पण यावेळेस कट ऑफ वाढण्याची कारणं वेगवेगळी आहेत. ती कारणं म्हणजे एक तर जागांमध्ये वाढ न होणे हे पहिलं मेजर कारण आहे. दुसरं कारण आहे निश्चितच अभ्यास विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे. एवढा काठिण्य पातळीचा पेपर येत असून सुद्धा कट ऑफ हा मात्र कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे भविष्यात आपल्याला एक चांगली रणनीती आखूनच पूर्ण पूर्व परीक्षांचा आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की जर एक्झाम ऑनलाईन झाली म्हणजे व्हायला नकोच असंच माझं मत आहे. पण झाली तर इथं सुद्धा कट ऑफ हा प्रचंड वाढेल कारण नॉर्मलायझेशन होईल आणि सगळं कुठच्या कुठे होणार आहे ते होऊच नये असं आमची अपेक्षा आहे आणि त्याचा आमचा ऑनलाईन परीक्षेला निश्चितच विरोधच आहे असंच म्हणूया. त्यामुळे ऑफलाईनच एक्झाम झाली पाहिजे हे आम्ही ठामपणे सांगतो आहे. सो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा ऍटलिस्ट नुकसान होणार नाही. पण जर असं झालंच तर तुम्हाला माहिती कट ऑफ इथं प्रेडिक्शन करणं पण अवघड आहे कारण त्या किती शिफ्ट होतील किती पेपर होतील हे काहीही सांगता येत नाही. त्यामुळे आता आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे तर निश्चितच भविष्यात या बाबतीतला निर्णय निश्चितच बदलेल. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थी मित्रांनो जे कोणी आता या स्टेजला आहेत 3 परीक्षा आहेत 12 जुलैची मेन्स ग्रुप सी ची प्रिलिम्स आणि ग्रुप बी ची मेन्स. सो जे
ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या मेन्सला नाहीत, त्यांनी सरळ सरळ आता ग्रुप सी वर पूर्ण आपला 100% फोकस ठेवा. जे कोणी ग्रुप बी मेन्सला बसलेले आहेत त्यांनी प्रिलिम्स सोबत मेन्स करा आणि जे कोणी फक्त 12 जुलीच्या मेन्सला आहेत त्यांनी आता सध्या फक्त याच्यावर फोकस करा. ते इथेही असू शकतात, ते इथेही असणारच आहेत. सो त्यामुळे माझं असं मत आहे की सध्या हे तुम्ही करायला हरकत नाही. पुढचे 10 दिवस व्यवस्थित रिव्हिजन करा एवढंच मी म्हणेल. आणि कट ऑफ लागला त्यामुळे रिझल्ट येत असतो, जात असतो. हताश न होता पुन्हा कामाला तयारीला जो लागतो तोच करा. एमपीएससीचा विद्यार्थी हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांनी हताश न होता, जे कोणी विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट नसेल आला त्यांनी कोणत्याही प्रकारे हताश न होता पुढील ग्रुप सीच्या प्रिलिम्सला कामाला लागायचं आहे. आजसाठी एवढंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात. आजसाठी इथं थांबूया. धन्यवाद.